रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा उत्सव. मात्र जालन्यातील विद्यार्थ्यांनी या नात्याला देश सेवेची आणि पर्यावरण संवर्धनाची जोड दिली आहे. संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी पर्यावरण पूरक राख्या तयार केल्यात. गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी कापूस, दोरा, कापड, लाकूड, लोकर आणि कागदाचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. माझं नाव संस्कृती मनीष उतारे. हा उपक्रम आम्ही सैनिकांसाठी केलेला आहे. या राख्या पूर्ण प्लास्टिक, या राख्यामध्ये प्लास्टिक वापरलेलं नाहीये आम्ही. आणि आम्हाला हा उपक्रम आमच्या शाळेचे शिक्षक श्री रामदास कुलकर्णी सर यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही या राख्या बनवून सैनिकांपर्यंत पोहोचवणार आहे. सुमारे आम्ही 150 राख्या बनवलेल्या आहेत आणि सैनिक जे या सणासाठी घरी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही इथूनच राख्या त्यांच्यासाठी त्या पोहोच करत आहोत. कशा प्रकारे राख्या तुम्ही तयार करत आहात? पर्यावरणपूरक राख्या? हो, पर्यावरणपूरक आहे. त्यात प्लास्टिक आम्ही वापरलेलंच नाहीये. सगळं काही जे पर्यावरणाला हानिकारक नाही असेच पदार्थ आम्ही वापरलेले. प्लास्टिकचा वापर टाळत तयार केलेल्या या राख्या मराठा रेजिमेंट, वाघा बॉर्डर आणि आसाम रेजिमेंटला पोस्टद्वारे पाठवण्यात आल्या. नमस्कार, माझे नाव सरण्य प्रकाश शेजू. आम्हाला आमचे सर श्री रामदास कुलकर्णी सर यांनी राखी बनवण्याचा उपक्रम दिला, जेणेकरून जे सैनिक आपल्या देशासाठी बॉर्डर्सवर आपल्यासाठी काम करतात त्यांना ते रक्षाबंधन या सण येऊ शकत नाही, त्यांना आम्ही राखी पाठवण्याचं काम करतो. आणि आम्ही आमच्या सरांच्या मार्गदर्शनाने सुमारे 150 राखी बनवलेल्या आहेत. अजून कशा प्रकारे तुम्ही राख्या तयार केल्या? पर्यावरणपूरक आहे कसं? हो, पर्यावरणपूरक. आम्हाला सरांनी त्याचा प्लॅस्टिकचा वापर, आम्ही त्याच्यात काहीच वापर केलेला नाही आहे. जे निसर्गानंतर ते हानिकारक नसेल ते असं आम्ही पदार्थ वापरलेले आहेत. सीमेवर कर्तव्य बजावताना सैनिकांना आपल्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन साजरा करता येत नाही. त्यामुळे जवानांनाही या सणाचा आनंद मिळावा याच भावनेतून सुमारे 150 विद्यार्थ्यांनी एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकासाठी हा संदेश दिलाय. सैनिकांप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतोय. गेल्या 17 वर्षापासून जनजागृती मंडळ संचलित संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्लास्टिक विरहित अशा राख्या तयार करतात आणि एक राखी देश के नाम, एक राखी सैनिकाच्या नावाने आम्ही तयार करतो आणि वाघा बॉर्डर, त्यानंतर मराठा रेजिमेंट या ठिकाणी आम्ही दरवर्षी ह्या राख्या पाठवतो. याच्या मागचं कारण की सैनिक खऱ्या अर्थानं सीमारेषेवर आपलं कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावतो. त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या मुली खऱ्या अर्थानं आणि विद्यार्थी सैनिकांसाठी राख्या तयार करतात आणि राख्या पाठवतात. साधारण कधी तुम्ही ह्या राख्या पाठवणार आहेत आणि किती सैनिकांसाठी तुम्ही राख्या तयार? साधारणपणे 150 राख्या आमच्याकडे तयार झालेल्या आहेत. वेगवेगळ्या भागात जिथे जिथे खऱ्या अर्थानं सैनिकांचे कॅम्प्स आहे तिथं आम्ही ह्या राख्या पाठवणार आहे. पोस्टाद्वारे या राख्या उद्या खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना पाठवणार आहोत. सर, आपलं नाव आणि पत्ता? माझं नाव रामदास प्रल्हादराव कुलकर्णी. संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात मी उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नेहमीच पर्यावरण आणि पर्यावरण विरहित खऱ्या अर्थानं कार्य आम्ही सादर करत असतो.